नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते. तर आता 4 वाजलेले आहे आणि आता ठेवते मी चहा आणि मला जायचंय राऊंड मारायला. आता रोजची रुटीन मी चालू करते, संध्याकाळी राऊंड मारायची आणि सकाळी पण जाते मी राऊंड मारायला. पण हे घरी ना आता चहा वगैरे घेतलो की आणि मग जाते. गुड्या राणी झोपलेली आहे आणि कृष्णा गेलेला आहे, सकाळपासून क्लासला गेलेला आहे. आणि आता ठेवते चहा. तिकडचा गॅस कमी जातो. घरी येऊन मला बराच वेळ होऊन गेला. स्वयंपाक बनवते आणि स्वयंपाकमध्ये मी वडापाव बनवते. गुड्या राणीचं दुपारी आहे ना जेवण व्यवस्थित झालेलं नाही आहे, तिचं आवडीचं होतं नाही, त्याच्यामुळे म्हटलं मी तिकडनंच पाव घेऊन आली होती. तर तिला म्हटलं मी वडापाव करून देते बेटा, सकाळी तिचं पोट भरलेलं नाही आहे आणि वडापाव जर खाल्ला तिचं पोट भरून जातं, त्याच्यामुळे मला माहिती आहे. तिकडनंच मी पैसे घेऊन गेले नव्हते, त्या ताईंकडनंच पैसे घेतले आणि तिकडनंच पाव. आणि बटाटे पण झाले माझे. इथं बटाटे लावून दिले आणि केळी पिकलेली आहे, तर मी केळी काही कोणाला दिलेल्या नाही आहे. ते थोडे थोडे पिकत होते ना, त्याच्यामुळे मला कोणाला देता पण आलं नाही, त्याच्यामुळे मी घरीच ठेवले. आणि तेवढ्या केळीमध्ये कोणाला द्यावं म्हटलं, तर मग मी आता मुलांसाठी ज्यूस बनवून देते. दूध पण पडलेलं आहे आणि ज्यूस कसा बनवते ते रेसिपी मी तुम्हाला दाखवते. ते सिंपल आहे, पण मग मी तुम्हाला दाखवते मी कसा बनवते. सिंपल राहतो आपला केळीचा ज्यूस, पण मी कसा बनवते ते तुम्हाला दाखवते. तर चला आपण तयारी करून घेतली. आपले बटाटे सुद्धा झाले नाही आणि मी इकडच्या काय गॅसवरती ठेवते, कारण की ना आपल्याला दिसणार नाही. आणि मी बदाम काही भिजू घातलेले नव्हते, त्याच्यामुळे मी काय करते, गरम पाणी करते आणि गरम पाणीमध्ये आपल्याला साल्ट काढायचंय बदामाच्या वरचं. आपल्याला ज्यूसमध्ये ना ते तोंडात येतं, त्याच्यामुळे ते छिलकं मी काय गरम पाण्यामध्ये यांना उकळून घेते थोडंसं, आपण छिलकं काढण्याचं. तर गरम पाणी झालेलं आहे, त्याच्यात मी टाकते आता बदाम आणि काजू तर असेच चिरले जातात त्याच्यात. आणि काजू ना फ्रीजरमध्ये ठेवलेले होते ना, ते कडक होऊन गेले, त्याच्यामुळे म्हटलं पटकन काढून घेतले मी. आणि गुळ्याला म्हटलं अद्रक लसूणची पेस्ट घेऊन ये, पटकन होते. इकडे सुद्धा मी पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे, आपल्याला जे जे आता लागणार आहे ते. आणि वडापावची रेसिपी तुम्हाला मी टाकलेली आहे, त्याच्यामुळे मी वडापावची रेसिपी काही दाखवणार नाही आहे, पण म्हटलं चला आता ज्यूस बनवते, जे वडापाव सोबत मस्त ज्यूस बनवते आणि मुलांना देते प्यायला. माझं दूध पण पडलेलं आहे, म्हटलं 1 लिटर दुधाचं. तर आपल्याला वाटत असणार किती काळं केळ आहे गो असं, पण आतून मस्त केळी येते, पांढरी शुभ्र केळी. हे वरचं काढून घ्यायचं आणि खायला पण इतकं गोड आहे ना, खूपच गोड. फक्त 5 मिनिटं गरम करायची त्यांना. नाही बघ, तर मी पूर्ण तयारी करून घेतली. इथं गोळे आपल्याला जेवढे पाहिजे वडापाव तेवढे काढून गोळे करून घेतले मी. आणि इकडे आपला मसाला पडलाय, तो सकाळीसाठी यूज होणार आहे, सकाळीसाठी लागणार आहे, त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा बनवलेला आहे. आणि इथे ना कालचं तसं दूध आहे, म्हटलं चला केळी पण पडलेली आहे आणि ज्यूस तरी होऊन जाईल म्हटलं आपल्याला. इथं केळी सुद्धा मी कट करून घेतल्या आणि इथं बदाम सुद्धा मी बारीक कट करून घेतला, काजू सुद्धा कट करून घेतला बारीक. तर आपण आहे ना पहिले केळी हे करून घेऊ, मिक्सरला लावून घेऊ. मी त्याच्यात ना थोडं किंचित दूध टाकते, जास्त दूध टाकून नका करा, व्यवस्थित मध्ये बारीक होत नाही.
आणि आपल्याला किती करायचंय तेवढंच आपण करून नाही लगेच काढणं पडतं केळीचा ज्यूस. त्याच्यामुळे मला जेवढं पाहिजे तेवढंच करणार आहे मी. आपण हिला एका पातेलीमध्ये काढून घेतलेलं. आणि त्याच्यात टाकते मी दूध. आणि जास्त गोड नको आहे आम्हाला, थोडीशी साखर टाकते मी त्याच्यात, कारण की केळी पण गोड राहतात त्याच्यामुळे कमी साखर टाकते. आणि त्याच्यात आपण मस्त काजू बदाम टाकून देऊ. तर आपला केळीचा ज्यूस रेडी झाला. मी आता काय करते, वडापाव करून घेते. तुला देऊन देते मी पहिले. ते ओलंय का, मी मोठं घेते ना. काय पोरी मोठं घे ना, काय पटकन होऊन जाते ते. मी जास्त नाही पिणार. नाही भाऊला देते ना. भाऊचं तर फेवरेट आहे. माझ्या दादाला खूप आवडतो बनाना. मला थोडंसं आहे ना. या ज्यूस प्यायला आणि वडापाव. मी आता एक राऊंड मारून येते. जेवण खूप छान झालं. तुझं पोट भरलं का? येते का इकडे? डमा डमू डमू चल ना इकडे. चल. फुल पॅन्ट घालत हे येत आहे त्याच्यामुळे म्हटलं बसून गेली मी. चला हो. उजळ बात ना.